भाषा भगिनी धामचे अध्यक्ष आदरणीय जहागीरदार सर या ठिकाणी काही कारणामुळे अनुपस्थित आहेत, पण त्यांच्या वतीनं भूमिका मांडण्यासाठी, अध्यक्षाची भूमिका मांडण्यासाठी म्हणून जे नेहमी भाषा भगिनी धामसोबत राहिले ते देवेंद्र इनामदार सर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. देवेंद्र इनामदार सर. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सगळ्यांनी मला एक परवानगी द्यावी की मी नामोल्लेख टाळतो, म्हणजे वेळ कमी लागेल आणि आपल्याला ऐकायचं आहे ज्या दिग्गजांचं ते इकडे बसलेले आहेत. नमस्कार. आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आमचे मामा संतोष जहागीरदारजी आजारी आहेत, ते येऊ शकले नाहीत आणि मी कामगार माणूस आहे, बरेच वर्ष कामगार म्हणून कारखान्यात काम केलेलं, त्यामुळे बदली कामगार म्हणून तुमच्यासमोर आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ते मामा आहेत, त्यांचा आदेश होता. मामाचा आदेश टाळला की काय, मामाची पोरगी असते आपल्याकडे आणि या वयात तर अवघड आहे, तेही एक कारण आहे. आणि ग्रेस एके ठिकाणी म्हणतात, आता मी काही त्या तुलनांशी त्यातल्या प्रतिमांशी काही पात्र आहे वगैरे असं वाटत नाही, अचानक आलेल्या वादळाचे स्वागत करावे. ते नुकसान करूनच जाणार आहे, केलं नाही केलं तरी. अचानक आलेल्या वादळाचे स्वागत करावे. ज्या दिव्याला तेल नव्हते त्या दिव्याने प्रकाश व्हावे. तर मी काय प्रकाश विकास काही होणारा नाही, मी आपला छोटासा पंथीवाला माणूस आहे आणि तिकडे बसायचं ठरवून आलेलो होतो, इकडे आलो. बहुतेक सगळी भाषा भगिनी धामच्याबद्दलची कल्पना मला फार ती दादा आणि मुळातजी रामकृष्ण बेडवेंनी मांडली आणि दादांनी लगेच त्याला आशीर्वाद दिले आणि ते सुरू झालं. आता असं आहे की रोपाचा वटवृक्ष व्हावा वगैरे झाला असं आपण बोलतो, पण ते पहिली गोष्ट आहे की ते वटवृक्ष व्हायला ते रोप जगलं पाहिजे आणि ते जगवण्याचं काम रामकृष्ण बेडवई आणि ही जी तरुण मंडळी इथं बसलेली आहेत धावाधाव करणारी, इथेही मी नामोल्लेख टाळतो, तर हे सगळ्यांच्यामुळे ते रोप आता छानपैकी बहरतं आहे, त्याला फुलं येत आहेत आणि यातून वेगवेगळ्या कल्पना याव्यात. असं काही नाही की बाबा त्यांनी ठरवलं आहे एक घटना की भाषा भगिनी धामचं एवढ्या मर्यादित असलं काम राहणार आहे, एवढ्याच भाषा त्याच्यामध्ये असणार आहेत. खूप काम मोठं प्रचंड आहे. आपल्या मराठीमध्ये प्रमुख 9-10 बोलीभाषा आहेत आणि इतर भाषा ज्या मुख्य मानतो आपण, कारण आपल्याला कळते ती पैशाची भाषा, म्हणजे नोटांची नाही म्हणत मी. पहिला जो प्राकृतमध्ये मराठीत आणण्याचा प्रयोग झाला तिला प्राकृत पैशाची भाषा आहे असं म्हणायचे आणि गुणाढ्याने बृहत्कथा म्हणून त्याच्यावर फार मोठा ग्रंथही लिहिला आहे त्या भाषेमध्ये. आता आपण ती पैशाची भाषा विसरलो आणि आपली पैशाची भाषा सुरू झालेली आहे. तरीही आपण इथे आलेलो आहोत. त्यांनी खंत व्यक्त केली की कमी लोक आहेत, एक तर कामाचा दिवस आहे आणि इथे जमलेली एक एक माणसं लाख मोलाची आहेत, इकडे कोटी मोलाची माणसं बसलेली आहेत, कशाला पाहिजे. तर याचं स्वरूप हळूहळू तयार होतं आहे असं म्हणूया. सगळ्या भाषा आहेत. अगदी मराठीतला जसा उल्लेख केला की आपल्याकडे अहिराणी आहे, वऱ्हाडी वेगळी आहे, मालवणी वेगळी आहे, गोंड भागातली वेगळी आहे, त्या MP च्या जवळच्या माणसांची वेगळी आहे. आणि तरी आपण म्हणजे मुख्य भाषेचं काय हेतू असतो, मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला कळालं की झाली भाषा. आणि मग मला जर काही सांगायचं असेल, प्रत्येकाला सांगायचं असतं, मग ते जास्तीत जास्त लोकांना कळलं पाहिजे. मग मला जास्तीत जास्त भाषांमध्ये सांगावं लागेल किंवा मग जास्तीत जास्त भाषा ज्यांना कळत आहेत अशा भाषेत मला बोलावं लागेल. आणि असा तो साधारण आपल्या कामाचा भाग आहे. असं ठरलेलं होतं की शहरात वेगवेगळ्या भाषेतले अनेक मान्यवर मंडळी येतात, आपण त्यांना निमंत्रित करावं. त्यांचा मुख्य कार्यक्रम असतो, होऊ शकतो मोठा, आपण कमी संख्येने असू, पण त्यांच्याही त्या त्या भाषेतले जुने प्रवाह, आत्ता लिहिणारी तरुण मंडळी, अशी सगळी चर्चा घडवून आणावी. त्यामुळं आपल्या मराठीतलीच गोरमाटी ही जवळची जी भाषा आहे त्यातली एक जण इथे त्या विषयावर बोलायला येणार होते. ते कामगार कल्याण मंडळाचे उपायुक्त होते, पण त्यांचंही वय झालेलं आहे. मी काय तसं लहान आहे अजून, 60 आत्ता नुकते 2 वर्षापूर्वीच पूर्ण झालेत, पण ते 70च्या पुढे आहेत, त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की बदली कामगाराला आपण धकवून घेतलं. व्यासपीठाला प्रणाम करतो. धन्यवाद.